नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझा विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. रोज रात्री 8ची वेळ राखून ठेवा विश्वासार्ह, अचूक आणि थेट बातम्यांसाठी. आज दिवसभरातली प्रत्येक महत्त्वाची बातमी जशी आहे तशी संपूर्ण तथ्यांसह आणि सगळ्या संदर्भांसह साध्या सोप्या शब्दात तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न, अर्थात माझा विशेष हे बुलेटिन. आजच्या बुलेटिनमध्ये काय स्पेशल, काय विशेष हे आपण पाहूया. अत्यंत महत्त्वाच्या 5 बातम्या आज दिवसभरातल्या कोणत्या त्याच्यावरती आपण एक नजर टाकणार आहोत. सगळ्यात पहिली बातमी, विद्यार्थ्यांचा एल्गार आणि नेत्यांचं राजकारण. या बातमीमध्ये आज जंतर मंतरवरच्या आंदोलनावरनं राजकारण कसं रंगलं, राजकारण कसं सुरू राहिलं याचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. दुसरी बातमी, काँग्रेसचा इशारा, सरकारवरती निशाणा. काँग्रेसची भूमिका या सगळ्या आंदोलनामध्ये इतर विरोधकांपेक्षा कशी वेगळी दिसतेय, कशी वेगळी भासतेय याचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. बातमी क्रमांक 3, राजकारण तापलंय पण मुद्दा मात्र अजूनही प्रलंबित आहे. या आंदोलनाचं पुढे होणार काय? सरकारी पातळीवरती चर्चेची तयारी करण्यात आली आहे. ती चर्चा कशी होणार आहे, कुठे होणार आहे याचा आढावा घ्यायचा आहे. अत्यंत महत्त्वाची बातमी राज्यासाठी, राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा. कारण कर्जमाफी जी जाहीर झाली होती पण मिळाली नव्हती, त्या कर्जमाफीची पहिली यादी आज समोर आली आहे. आणि आज आठवणींचा गहिवर दाटून आलेला आहे, तो म्हणजे अजितदादांच्या आठवणींमध्ये. अजितदादा गेल्यामुळे राजकीय पातळीवर पोकळी तर निर्माण झालेलीच आहे. आज त्यांच्या पहिल्या जयंतीच्या निमित्तानं कसं त्यांना अभिवादन करण्यात आलं याचाही आढावा घ्यायचा. आणि सोबतच राज ठाकरे, उद्धव ठाकरे, दोन्ही ठाकरे बंधूंची युती पुन्हा एकदा दिसणार आहे. येत्या रविवारी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर दोन्ही ठाकरे एकत्रित मोर्चा काढणार आहेत. पण सगळ्यात पहिली बातमी ही अर्थातच आंदोलनाची, सीजेपीच्या. आज जी राजकीय परिस्थिती आपल्या देशामध्ये निर्माण झालेली आहे ती पाहता एक अंदाज नक्कीच लावू शकतोय की देशाच्या राजकारणासाठी हा काळ अतिशय महत्त्वाचा आहे. कॉक्रोच जनता पार्टीनं नीट पेपर फुटीवरनं सुरू केलेल्या आंदोलनाला जवळपास 1 महिना होत आलाय. आणि आता याच मुद्द्यावरनं 12 वर्षांमध्ये फार कमी वेळेला जे घडलं ते घडताना दिसतंय. ते म्हणजे विरोधक फ्रंटफूटवरती आणि सरकार अतिशय सावध भूमिकेत. आता सरकार नीट प्रकरणावरनं अत्यंत सावध भूमिकेत आलंय असं का म्हणावं लागतंय, तर त्याची एकूण 3 कारण आहेत. पहिलं कारण, नीट पेपर फुटीवरनं सरकारनं स्पष्ट भूमिका घेत संसदेमध्ये चर्चेची तयारी दर्शवली. आज किरेन रिजिजूंनी निवेदन सुद्धा दिलं. त्यामुळे गेल्या 3 दिवसांपासून संसदेत जो गदारोळ सुरू आहे त्यावर सगळ्यांची इच्छा असेल तर नक्कीच तोडगा निघू शकतो. आता दुसरं कारण, गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनावरनं सरकारनं उघड भूमिका घेत सीजेपीच्या टीमसोबत चर्चेची तयारी दर्शवली आहे. गेल्या महिन्याभरामध्ये कॉक्रोच जनता पार्टीकडनं ज्या प्रमुख मागण्या केल्या जात होत्या त्यात सरकारनं आमच्यासोबत चर्चा करावी ही एक प्रमुख मागणी होती. ती आता सरकारकडनं मान्य होताना दिसते. आणि तिसरं कारण, केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी रुग्णालयात जात सोनम वांगचुक यांची भेट घेतली आहे आणि त्यांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक असल्याचं स्पष्टही केलं. त्यानंतर सोनम वांगचुक यांनी सुद्धा जे पत्र लिहिलं आहे त्यावरनं प्रथमदर्शनी तरी सकारात्मक गोष्टी घडतायत असंच दिसतंय. त्यामुळे आंदोलनावरच्या तोडग्यासह संसदेचं कामकाज सुरळीत होऊ शकतं. आता हे झालं सरकारचं. विरोधक मात्र वेगळ्याच भूमिकेत दिसतात. कारण आज राहुल गांधींनी याच प्रकरणाला घेऊन 3 वेगळ्या मागण्या मांडल्या. त्या मागण्या कोणत्या त्या आधी आपण पाहूया. सबसे पहला कमिटमेंट जो सिंबल है इस चीज का, धर्मेंद्र प्रधान मिनिस्टर, सबसे पहले आप सिंबल को हटाइए. तो इन लोगों पर जिन्होंने वायलेंस किया है, हिंसा की है, इन पर एक्शन होना चाहिए. यह सिविल्स की दूसरी मांग है. और तीसरी मांग, जो इस पूरे सिस्टम को चलाते हैं उनको स्टूडेंट से अपॉलोजाइज करना चाहिए रिस्पेक्टफुली. आता राहुल गांधींनी ज्या 3 मागण्या केल्या त्याच 3 मागण्या करत सोनम वांगचुक यांनी सुद्धा सरकारला पत्र लिहिलंय. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचा विचार करावा असं म्हणत वांगचुक यांनी त्यांचं उपोषण सोडण्यासाठी काही अटी सांगितल्या. यावर आता सरकार कोणती पावलं उचलणार याकडे लक्ष आहेच. पण त्यापेक्षा जास्त चर्चा रंगली ती दिल्लीतल्या 2 बैठकांची. पहिली बैठक शरद पवार, सुप्रिया सुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची, तर दुसरी उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवालांची भेट. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे सगळे पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीतले मित्रपक्ष आहेत.
दोन्ही मित्रपक्षांनी महाराष्ट्रात आंदोलनं सुरू केली आहेत, पण जेव्हा दिल्लीत राहुल गांधींचं आंदोलन सुरू होतं, नेमकं त्याच वेळी अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या जंतर मंतर मैदानात शरद पवार पोहोचले. तर आज सकाळी इंडिया आघाडीची जेव्हा बैठक पार पडली तेव्हा सुप्रिया सुळे बैठकीत होत्या, पण त्यानंतर अवघ्या तासाभरात त्या पोहोचल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला आणि त्यावेळी त्यांच्यासोबत होते शरद पवार. आता भेटीचं कारण काहीही असो, पण त्याच्या टायमिंगमुळे चर्चा तर अर्थातच झाल्या. दुसरी भेट राहुल गांधींचं आंदोलन सुरू झालं तेव्हा अरविंद केजरीवालांनी जंतर मंतर गाठलं आणि त्यांच्या सगळ्याच बड्या नेत्यांनी राहुल गांधींच्या आंदोलनावर टीका सुरू केली. राहुल गांधींचं आंदोलन म्हणजे विद्यार्थी आंदोलनाला संपवण्यासाठी मोदींचाच मेगा प्लॅन असे ट्विट सुद्धा केले गेले. त्यावर काँग्रेसकडनं पलटवार सुरू झाले आणि आज उद्धव ठाकरे काँग्रेसच्या नेत्यांना भेटण्याच्या ऐवजी पोहोचले थेट अरविंद केजरीवालांच्या भेटीसाठी. काँग्रेसच्या नेत्यांना भेटणार का असं जेव्हा विचारलं तेव्हा ठाकरेंनी उत्तर देणं अतिशय सावधपणे टाळलं. पण आंदोलनातील राजकीय श्रेयवादावरनं जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा मात्र त्यांनी उत्तर दिलं. त्याशिवाय याच मुद्द्यावरनं आम्ही अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधींना बोलतं केलं तेव्हा त्यांनी काय उत्तर दिली आपण पाहूया. आता सर्वांनीच तुझं माझं करण्यापेक्षा आपलं म्हणून या देशाच्या आणि मुलांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. आता बघू ना, मी तर सगळ्यांच्या सोबत आहे, मी मुलांच्या सोबत आहे. म्हणून मी काल जाऊन अभिजितला भेटलो आणि त्या मुलांना मी म्हटलं मी भाषण करायला नाही, मी तुम्हाला वंदन करायला आलेलो आहे. कारण जी एक असं वाटत होतं आम्ही राजकारणामध्ये लढतोत, पण एक कोणासाठी लढतोत, तर ते कोणासाठी लढतोत ती मुलं माझ्यासमोर होती आणि ते बघितल्यानंतर लक्षात येतं की आहे अजूनही आपल्या देशामध्ये तो एक मर्दपणा म्हणतो, अन्यायाविरुद्ध लढण्याची चीड म्हणतो, ती जिवंत आहे. हम तो उनके साथ ही हैं. कल ये भी गए थे, हम भी गए थे. हमें अलग से करने की क्या जरूरत है? हम तो उनके साथ ही हैं. वो देश के युवा आंदोलन कर रहे हैं, हम युवाओं के साथ हैं. कांग्रेस के आंदोलन को आपका सपोर्ट है क्या? क्योंकि ऐसे कह रहे हैं राहुल गांधी ने हम मुद्दे का सपोर्ट करते हैं. मुद्दा है कि परीक्षाओं का लीक बंद होना चाहिए, परीक्षा लीक होनी बंद होनी चाहिए. अब सब लोग समर्थन करें. जो जंतर मंतर को समर्थन कर रहे हैं वो जंतर मंतर को करें, जो नहीं कर रहे हैं अपना करें, सब लोग करें. यहां तो बड़ा क्लियर है. दिस इज द डिमांड ऑफ द स्टूडेंट्स, वी फुली सपोर्ट इट. एंड वट एवर आंदोलन इज टेकिंग प्लेस ऑन दिस फ्रंट in Delhi, in any state, anywhere that has to do with these issues, has to do with student issues, Congress party 100%, me 100%, and the opposition as a whole 100% is supporting this. तर सध्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमचा उद्देश एकच आहे असं म्हणत सगळ्या विरोधकांनी वेळ मारून नेली. मात्र या आंदोलनावरनं विरोधकांनी कशा वेगवेगळ्या वाटांवरती चालणं पसंत केलंय ही गोष्ट सुद्धा अवघ्या देशाला दिसते. एक बाब मात्र या घडामोडींमध्ये अगदी प्रकर्षानं अधोरेखित होताना दिसली, ती म्हणजे महाराष्ट्राच्या आणि मराठी असलेल्या अभिजित तिपकेंच्या पाठीशी महाराष्ट्रातले विरोधी पक्ष अधिक ताकदीनं उभे आहेत आणि त्यातही खास करून उद्धव ठाकरे. एखादं मोठं आंदोलन सुरू झालं की प्रामुख्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांची गर्दी त्या मंचावर दिसते. आता अण्णा हजारेंचं आंदोलन आठवा, तेव्हा मंचावर गर्दी तेव्हा विरोधात असलेल्या भाजप नेत्यांची असायची. आता दिपकेंचं आंदोलन पहा, इथे गर्दी कुणाची आहे तर आताचे विरोधक. आणि त्याच विरोधकांच्या गर्दीत उद्धव ठाकरेही पोहोचले. पण ठाकरेंचा हा पाठिंबा इतर नेत्यांसारखा नव्हता आणि त्याचं कारण खुद्द अभिजित दिपके सांगतात. जब हमारी न्यूनतम शुरू हुई थी उससे पहले दिन के ऊपर से हमारे सपोर्ट में जिस दिन से चरण सरकार अभियान शुरू हुआ था उस दिन से उद्धव सर हर दूसरे दिन कॉल करके पूछते थे सोनम सर की तबीयत कैसी है, कुछ भी करना सोनम सर का ध्यान रखना, उन्हें कुछ होना नहीं चाहिए. सोशल मीडियात कोट्यवधी फॉलोअर्स मिळवणाऱ्या अभिजित दिपकेंसमोर सर्वात मोठं आव्हान होतं ते अमेरिकेतून मायदेशात आल्यानंतर हाच पाठिंबा कायम ठेवणं आणि सोशल मीडियातील हवा रस्त्यावर निर्माण करणं.
नेमकं त्याच वेळी अभिजित दिपकेंचं आम आदमी पक्षासोबतचं कनेक्शन समोर आलं। अशा वेळी मराठमोळा अभिजित दिपके एकटा पडतोय की काय, नीट प्रकरणी त्यांनी सुरू केलेली चळवळ हवेतच विरतेय की काय, अशा चर्चा सुरू झालेल्या असतानाच अभिजित दिपकेंना महाराष्ट्रातनं उद्धव ठाकरेंनी जाहीर पाठिंबा दिला। दिपकेंच्या पुण्यातल्या आंदोलनातही मोठी भूमिका बजावली। इतकंच नव्हे तर सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला देशातल्या विरोधकांनी राजकीय पाठिंबा द्यावा ही मागणी करणारे उद्धव ठाकरे पहिले नेते ठरले। राहुल गांधींनी गेलं पाहिजे। देशातील ज्यांना ज्यांना असं वाटतं, मग अगदी भारतीय जनता पक्षातले असले तरी ज्यांना ज्यांना या देशातल्या युवकांबद्दल एक आस्था आहे, तो कोणत्याही पक्षाचा असो, पक्षाचे जोडे बाजूला ठेवून तिथे जावं अशी माझी सगळ्यांना विनंती आहे। आवाहनच नाही तर राम मंदिर दानचोरीवरून ठाकरेंनी जे रामरक्षा आंदोलन सुरू केलंय त्यातल्या दोन्ही भाषणांमध्ये ठाकरेंनी याच आंदोलनाचा उल्लेख केला। शिवाय मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये रविवारी मोठं आंदोलनही केलं। राज्यात ठाकरे मैदानात होते तर दिपकेंच्या मंचावर त्यांचे दूत संजय राऊत, सुषमा अंधारे अशी नेते मंडळी वेळोवेळी आंदोलनाला जात होती। पण सोमवारी झालेल्या हिंसक घटनेनंतर आंदोलनाची चर्चा देशभर सुरू झाली। काँग्रेस सोडून विरोधातील आप, सपा, पवारांच्या राष्ट्रवादीसह पक्षाचे बडे नेते मंचावर जाऊन आले होते। दिसले नव्हते ते ठाकरे। शिवाय काँग्रेसनेही त्याच मागणीवरून दिल्लीच्या रस्त्यांवर नेमकी कालच आंदोलनाची वेगळी चूल मांडली। म्हणूनच की काय, ठाकरेंनी काल तातडीने दिल्ली गाठली, 10:30च्या आसपास मंचावरही पोहोचले। महाराष्ट्र तो आपके साथ खड़ा है और मुझे अभिमान है, एक महाराष्ट्र का युवक आपके साथ नेतृत्व कर रहा है। अभिजीत, आपके साथ कितने सारे युवा हैं, तो आप डरिए मत। कल आपने जो भी हिम्मत दिखाई है, मैं उसको नमन करता हूं। ठाकरेंना दिपकेंविषयी असलेला अभिमान मराठी म्हणून सार्थ आहे, पण आंदोलनाच्या श्रेयवादावरून राजकीय पक्षांमध्ये सुरू असलेल्या चढाओढीत ठाकरे दिपकेंची पार्टनरशिप विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत टिकली म्हणजे झालं। स्पेशल रिपोर्ट, एबीपी माझा। तर ठाकरे बंधू या मुद्द्यावरनं आता अधिक आक्रमक राज्य पातळीवरती होऊ पाहत आहेत, कारण येत्या रविवारी म्हणजे 26 जुलैला उद्धव ठाकरे, राज ठाकरे दोघेही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी एकत्रित मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत। विद्यार्थ्यांच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधू आणि विरोधी पक्ष एकत्रित मोर्चा काढतील अशी माहिती आहे। रविवारी शिवाजी पार्कात ठाकरे बंधूंचा संयुक्त मोर्चा निघेल, जो विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यासाठी असेल। खरं तर गेल्या रविवारीच ठाकरे बंधू एकत्रित मोर्चा काढणार होते, पण काही कारणास्तव हा संयुक्त मोर्चा निघू शकला नाही। पण आता 26 तारखेला राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्रितपणे या मोर्चात सहभागी होऊन विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या यांना पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा काढतील अशी माहिती आहे। खरं तर आजच मुंबईमध्ये ज्युनियर ठाकरे बंधूंची युती याच मुद्द्यावरनं झाली होती। दोघांनी चेंबूरमध्ये आंदोलन करत विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला। आणि यानंतर आपण वळणार आहोत पुढच्या बातमीकडे। बातमी नीट पेपर फुटी संदर्भातलीच आहे, पण त्यावरनं आक्रमक झालेल्या काँग्रेस संदर्भातली आहे आणि काँग्रेसनं घेतलेल्या भूमिकेबाबतीतली आहे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी आधी राजीनामा द्यावा आणि मगच नीट पेपर फुटीवरती खरी चर्चा संसदेमध्ये होऊ शकते, हीच भूमिका काँग्रेसनं आज दोन्ही सदनात लावून धरली। काल संध्याकाळी रस्त्यावरती, आज सकाळी आधी संसद भवनाच्या आवारात, नंतर लोकसभा, राज्यसभेत, त्यापाठोपाठ खरगेंनी राज्यसभेच्या सभापतींची घेतलेली भेट आणि शेवटी राहुल गांधींची पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सादर केलेलं प्रेझेंटेशन। गेल्या 24 तासात काँग्रेसनं विरोधाची तीव्रता हळूहळू वाढवत शिगेला नेलेली असली तरी पेपर फुटीवरनं विरोधकांपेक्षा आंदोलनाची आपली वेगळीच चूल काँग्रेसनं मांडल्याचं चित्र पाहायला मिळालं। आणि या सगळ्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी नेमके कोण आहेत, तर ते अर्थात सोनम वांगचुक। रुग्णालयात सुद्धा विद्यार्थ्यांसाठी उपोषण सुरू ठेवणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। पोलिसांनी त्यांची धरपकड केल्यानंतरची ही पहिली प्रतिक्रिया आहे। सोनम वांगचुक यांची काय भूमिका, थेट त्यांच्या प्रतिक्रियेतनं पाहूया। नमस्कार साथियों, मैं अभी भी ज़िंदा ही हूँ। ये 25वां दिन है मेरे अनशन का। 25वें दिन तक लगभग मेरा 11 किलो वज़न कम हुआ है और काफ़ी मांसपेशियाँ कम होने लगी हैं, मगर ठीक ही हूँ।
कल मैं रात को यहाँ गुड़गांव के एक निजी अस्पताल में लाया गया हूँ सफदरजंग से, और मैं दाद देना चाहता हूँ उन सभी छात्रों को जिन्होंने इतने शांतिपूर्ण तरीके से खुद पर लाठियाँ खाते हुए वापस कोई हमला ना करते हुए, हालांकि बहुत उकसाने पर भी और कुछ तत्वों को पत्थर फेंकने के लिए लाए जाने पर भी आपने सब्र से काम लिया। मैं बहुत ही मेरा दिल पिघल गया इससे, और क्योंकि उन पर बहुत ही बर्बरता से हमले हो रहे थे, इसलिए मैंने अपना अनशन जारी रखने का फैसला किया था। अब भी मेरे पास बहुत से नेतागण आए अनशन तोड़ने की अपील के साथ, जिसमें शासक दल के मंत्री भी आए और सांसद लगभग 65 के हस्ताक्षर और यहाँ आकर अपील कर रहे हैं कि मैं अनशन तोड़ूं और वापस देश सेवा में लग जाऊं। मैं खुद भी ऐसा ही करना चाहता हूं। मेरे लिए मेरा काम बहुत ज़रूरी है, मगर मैं सरकार से विनती करता हूं कि वो और ऐसे ताकत बल का प्रयोग न करें बच्चों पर, और दूसरी बात उन पर आरोप और एफआईआर जिससे कि उन्हें सताया जा सके जेल या पुलिस द्वारा, ये न करने की मुझे आश्वासन चाहिए। और वो आश्वासन अगर जल्द मिल जाए तो मैं आप सबके और जो नेतागण यहाँ पर आए उनकी बातों का इज्जत करते हुए अनशन आज ही तोडूंगा। मगर तर उपोषण मागे घ्यावं यासाठी सरकारी पातळीवरनं सुद्धा आपल्याला विनंती करण्यात आलेली आहे, परंतु जे आंदोलनकर्ते आहेत त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करू नये अशी भूमिका सुद्धा सोनम वांगचुक यांनी मांडलेली आहे। जवळपास 65 खासदारांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सुद्धा आपल्याला समर्थन दिल्याचं सोनम वांगचुक म्हणतात। दरम्यान कालचं जे आंदोलन पार पडलं त्या आंदोलनानंतर काँग्रेस सकाळी सकाळी पुन्हा एकदा सज्ज होती। राहुल गांधींसह इंडिया आघाडीतील विरोधी पक्षांच्या खासदारांनी काळे कपडे परिधान करून संसद परिसरामध्ये निदर्शनं केली। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सरकार खेळतंय असा आरोपही केला। काँग्रेसने आंदोलनाला विद्यार्थ्यांच्या न्यायासाठीचा लढा म्हटलंय। केंद्रीय शिक्षण मंत्री आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची त्यांनी मागणी केली। काँग्रेस सध्या पेपरफुटी हा मुद्दा केवळ शैक्षणिक गैरव्यवहार म्हणून न मांडता युवा विरुद्ध सरकार असा व्यापक राजकीय मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतंय। बेरोजगारी, स्पर्धा परीक्षा, गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांमधील नाराजी या मुद्द्यांना एकत्रित करत सरकारला बॅकफूटवरती ढकलण्याची रणनीती काँग्रेसकडनं आखली जाते। एकूणच संसदेत झालेल्या काळ्या कपड्यातील आंदोलनातनं काँग्रेसनं विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना थेट मोदी सरकार विरोधातील राजकीय मोहिमेचं स्वरूप देण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय। हम adjournment मोशन मांग रहे हैं ताकि ठीक से डिस्कशन हो। आप 8 घंटे के लिए वंदे मातरम डिस्कस कर सकते हैं, तो आप लंबे समय के लिए ठीक ढंग से adjournment मोशन पे ये इशू भी डिस्कस कर सकते हैं। गवर्नमेंट हमेशा खेल खेलती है, राजनीतिक खेल खेलती है। जो एक्चुअल चीज है वो आप बताते भी नहीं हैं और आपको बताना चाहिए। हमारी मांग ये है कि रेजिग्नेशन भी होना चाहिए और एडजर्नमेंट मोशन थ्रू डिस्कशन होना चाहिए, और ये हमारी नहीं स्टूडेंट्स की मांग है। कल जो हुआ वो हम चाहे कितना भी बर्दाश्त करना पड़े, पुलिस चाहे कितनी भी सरकार हम पे कितनी ही लाठीचार्ज करे, कितने भी एट्रोसिटीज करे, हम इस देश के बच्चों के लिए, विद्यार्थियों के लिए, स्टूडेंट्स के लिए बर्दाश्त करने के लिए तैयार है, लेने के लिए तैयार है, चाहे जान चली जाए। तर या क्षणीची परिस्थिती अशी आहे की हे आंदोलन आणि त्याच्याशी निगडित राजकारण संपलेलं नाहीये। वांगचुक यांनी उपोषण सोडावं म्हणून सरकार अटी मान्य करणार का? वांगचुक यांनी उपोषण सोडलं तर त्याचा कॉक्रोच जनता पक्षाच्या पार्टीच्या आंदोलनावरती काय परिणाम होणार? उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी म्हणून एकत्रित विरोधाची दिलेली हाक प्रत्यक्षात उतरणार का? काँग्रेस आणि कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन हे असंच वेगवेगळं सुरू राहणार का? संसदेमध्ये चर्चा घडेल का? आणि सगळ्यात कळीचा मुद्दा, सार्वत्रिक होत असलेली मागणी ती म्हणजे धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देणार का?
या सगळ्यांची उत्तरं अर्थातच मिळणं बाकी आहे. एकीकडे नीटचा मुद्दा हा देशाच्या संसदेमध्ये पेटलेला असताना ज्यांनी आंदोलन रस्त्यावरती गेले 25 दिवस लावून धरलं, ज्यांनी हा मुद्दा खऱ्या अर्थानं पेटवला, ज्यांनी या मुद्द्याचं गांभीर्य देशाला पटवून दिलं, ज्यांनी हा मुद्दा नीटच्या परीक्षार्थींच्या घरातनं देशाच्या इतरांच्या घरांपर्यंत पोहोचवला, देशातल्या इतरांच्या घरांपर्यंत पोहोचवला, त्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात आज दिवसभरात नेमके कोणकोणत्या घडामोडी घडल्या तेही आपण पाहूया. काल रात्री उशिरा उद्धव ठाकरे जंतर मंतरवरती आले. त्यानंतर आज शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी महादेव जानकरांसोबत जंतर मंतरवरती पोहोचले. त्याच वेळेला मनोज जरांगेंनी सुद्धा जंतर मंतरवरती आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. जंतर मंतरवरती आंदोलनाची धार ही कायम दिसली. दिल्लीत आज पाऊस बरसला, त्या पावसातही आंदोलक तिथेच ठाण मांडून होते. आणि 28 जूनपासून सुरू झालेल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी एकीकडे आज सुद्धा महाराष्ट्राच्या नेत्यांच्या रांगा पाहायला मिळाल्या. त्यात राजू शेट्टी, महादेव जानकर, मनोज जरांगे यांचा समावेश होता. तर उद्धव ठाकरेंनी काल रात्रीच जंतर मंतरला भेट दिली. त्यावेळी अभिजित दिपके यांचा हात हातात धरून ते मंचावरती आले. तर आज सकाळी मनोज जरांगे पोहोचले. त्यावेळेला सुद्धा अभिजित दिपके स्वतः खाली उतरले आणि जरांगेंना घेऊन मंचावरती पोहोचले. तर अशा पद्धतीने जंतर मंतरला भेट देणाऱ्यांची रीत कायम असताना दुसरीकडे सरकारवरती विश्वास नाही या निष्कर्षावरती हे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन पोहोचलं. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आज सकाळीच हे स्पष्ट केलं. आता सीजेपीनं ही भूमिका घेण्याचं कारण सीजेपीच्या शिष्टमंडळाच्या सोमवारच्या भेटीत दडलंय. हे शिष्टमंडळ जेपी नड्डांच्या भेटीसाठी गेलं होतं. त्यावेळी त्यांना 2 तास बसवून ठेवण्यात आलं आणि नंतर फक्त 10 मिनिटं चर्चा करण्यात आली. याचमुळे चर्चेसाठी सरकारनं आमच्याकडे यावं अशी भूमिका आता सीजेपीची आहे. सरकारनं सध्या तरी सीजेपी म्हणतील त्याच वेळेला चर्चेची तयारी दर्शवली आहे, पण यातून नक्की मार्ग काय किंवा कोणता हे सांगणं मात्र कठीण बनलंय. कि अगर आप लोगों को बातचीत करनी है तो जनता के बीच आना पड़ेगा एंड जनता यहाँ पे 30 दिन से ज़्यादा हो गए जहाँ बैठी है. तो अगर आप हमारे डिमांड्स को सुनेंगे, उसको मानेंगे, इम्प्लीमेंट करेंगे, एक्सेप्ट करेंगे, वो मंशा है, तभी बात करेंगे. एंड नंबर 2 आपको यहाँ पे आना पड़ेगा. आणि विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या किंवा विद्यार्थ्यांसाठी पुकारल्या गेलेल्या आंदोलनाचं केंद्र, मुख्य केंद्र हे जरी दिल्लीत असलं तरी सुद्धा देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये, शहरांमध्ये या आंदोलनाचे पडसाद पाहायला मिळतात. त्याचाच एक भाग मुंबईतल्या चेंबूरमधलं आंदोलन. हे आंदोलनात चांगलंच पेटलं. वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांनी हे आंदोलन केलं. काही आंदोलक पोलीस व्हॅनसमोर आडवे सुद्धा झाले. यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं. त्यावरनं प्रचंड गोंधळ झाला. आंदोलकांना चेंबूर पोलीस स्थानकात आणण्यात आलं. त्यांना सोडवण्यासाठी आदित्य ठाकरे, अमित ठाकरे चेंबूर पोलीस स्थानकात पोहोचले. ठाकरे बंधू पोहोचताच पोलिसांनी आंदोलकांची सुटका केली. तिथे आंदोलकांची सुटका झाल्यावर हे दोघेही मुंबईतल्या शिवाजी पार्कात पोहोचले. तिथे आधीच विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्या आंदोलनात सहभागी झाले. त्याआधी तिथेच राज ठाकरे, शर्मिला ठाकरे या सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या होत्या. राज ठाकरेंचं घर अगदी शिवाजी पार्कातनं हाकेच्या अंतरावरती आहे. त्यामुळे आंदोलनातल्या 10 विद्यार्थ्यांना राज ठाकरेंनी घरी बोलावून घेतलं आणि त्यांच्यासोबत सविस्तर चर्चाही केली. कुठचाही राजकीय कॉल न देता, कुठचंही ऑर्गनाइज एज्युकेशन न देता तरुण मुला मुलींनी टाकले की आम्ही एका ठिकाणी येतोय, छत्रपती शिवाजी महाराज शिवदुर्गला येतोय, तुम्ही सगळे आलेले आहात, मी तुमचं अभिनंदन करतो. हेच असंच दिल्लीला हरवू शकतो आपण. आणि कॉक्रोच जनता पार्टी अर्थात सीजेपीची स्थापना नेमकी कशामुळे झाली किंवा का झाली? ती झाली होती सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या वक्तव्यानंतर. कारण सरन्यायाधीशांनी देशातले युवक हे झुरळं असल्याचं वक्तव्य केलं आणि अभिजित दिपके यांनी सोशल मीडियावरती कॉक्रोच जनता पार्टी अर्थात सीजेपीची स्थापना केली. आता त्यांच्या आंदोलनामुळे संपूर्ण देश ढवळून गेलेला असताना आणि हे आंदोलन एका पीकवर आलेलं असताना सरन्यायाधीश सूर्यकांत पुन्हा एकदा चर्चेत आले.
या आंदोलनाबद्दल दिल्लीतल्या एका वकिलानं याचिका दाखल केली. वास्तवात ती याचिका अत्यंत सुमार दर्जाची होती असं सूत्रांचं म्हणणं आहे. त्यामुळे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आम्हाला आमचा वेळ वाया घालवायचा नाही असं म्हणत ही याचिका सपशेल फेटाळून लावली. पण या मुद्द्यावरनं दिपकेंनी पुन्हा एकदा सोशल मीडियावरनं जोरदार टीका केली. आणि यानंतरची पुढची बातमी जी आहे ती अर्थातच महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची. खरं तर या दोन विशेष आणि महत्त्वाच्या घटना आहेत. पहिली म्हणजे पाऊस परतलाय, ज्याची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. आणि दुसरी महत्त्वाची घटना ती म्हणजे कर्जमाफीला आजपासून सुरुवात झाली आहे. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस आहे आणि राज्याचे दिवंगत नेते अजित पवार यांची जयंती आहे. याचंच औचित्य साधून या कर्जमाफीला सुरुवात करण्यात आली. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज दुपारी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात 40,980 कोटींच्या कर्जमाफीची घोषणा झाली. खरं तर सुरुवातीला 36,000 कोटींची कर्जमाफी जाहीर करण्यात आली होती. पण सरकारनं या कर्जमाफीतील काही अटी शिथिल केल्या, त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांची संख्याही वाढली. त्यामुळे कर्जमाफीची रक्कम सुद्धा मोठी झाली आहे. आज राज्यातील 7 जिल्ह्यातल्या 532 लाभार्थ्यांची पहिली यादी सरकारनं जाहीर केली आहे. पण मग प्रश्न असा आहे की आज सगळ्या शेतकऱ्यांची नावं का जाहीर झाली नाही? तर त्याला कारण आहे केंद्राकडनं येणारी एक माहिती. केंद्र सरकारच्या आयकर विभागाकडनं शेतकऱ्यांच्या इन्कम टॅक्सचा डेटा राज्य सरकारला अपेक्षित होता, पण तो मिळालाच नाहीये. पण कर्जमाफीची डेडलाईन आधीच 4 वेळेला पुढे ढकलण्याची नामुष्की सरकारवरती आलेली. आणि यावेळेला असं काहीसं होऊ नये म्हणून की काय राज्य सरकारनं त्यांच्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची घोषणा केली आहे. आम्हाला अपेक्षा होती की इन्कम टॅक्सची यादी आमच्याकडे प्राप्त नाही, हे केंद्र सरकारकडे आहे. म्हणून आपल्याला 3ची वेळ दिली होती. त्याच्याबद्दल मी आता आपली दिलगिरी व्यक्त केली आहे. पण तरी पण आज ठरल्याप्रमाणे आपण काढायचं म्हणून आमच्याकडे जे काही उपलब्ध यादी होती, जे इन्कम टॅक्समध्ये बसत नाहीत, अशा लोकांची आम्ही यादी केली आहे. मग अमरावतीमध्ये DCC बँक 58, अमाऊंट आहे 38,37,119. हां, 38,37,119. मी तुम्हाला आणि आज याची घोषणा झालेली असली, कर्जमाफीची घोषणा आज झालेली असली तरी राज्यात सगळ्या लाभार्थ्यांची नावं इतक्यात जाहीर होतील अशी चिन्ह नाहीये. त्या पाठीमागचं कारण काय आहे जाणून घेऊया. त्याची सिस्टीम जर फास्ट काम केलं तर आम्हाला उद्या सुद्धा पूर्ण डेटा मिळू शकेल. फक्त आपल्याला एकच अडचण आहे की बाकी सगळे आपण हे लावलेत, त्याच्यामध्ये फिल्टर्स लावलेत. केंद्र शासनाचे, राज्य शासनाचे एम्प्लॉईज, आजी माजी खासदार, आमदार, मंत्री सगळे हे फिल्टर झालेत. आता फक्त इन्कम टॅक्स पेचा एवढा एक लास्ट फिल्टर राहिला आहे की जे ऑलरेडी इन्कम टॅक्स पे करतायत की शेती बाह्य उत्पन्नातनं, त्यांना आपल्याला हा लाभ द्यायचा नाही. श्रीमंत शेतकऱ्यांना बेसिकली आपल्याला हा लाभ द्यायचा नाही. त्यामुळे फक्त ही शेवटचा फिल्टर आपला बाकी आहे. हा फिल्टर लागल्याबरोबर आपण जशी आपल्याकडे केंद्र शासनाकडनं आपल्याकडे सर्टिफाय होऊन यादी तशी आपण कदाचित उद्या करू शकतो, परवाही करू शकतो. तर हे होते सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, ज्यांनी अशी ग्वाही दिली आहे की 1-2 दिवसांमध्ये केंद्राकडनं सगळी माहिती मिळेल. पण मुद्दा हा आहे की लाडकी बहीण योजनेच्या वेळेला हाच डेटाबेस मागवण्यासाठी 4 महिने लागलेले. यावेळेला असं होऊ नये, त्यातही कर्जमाफीची डेडलाईन 3दा बदलावी लागली आहे. आज मात्र 525 लाभार्थ्यांची यादी जाहीर झाली आणि आता सरकारी आकड्यांमध्ये इतर लाभार्थ्यांची नावं अडकून पडू नयेत हीच अपेक्षा आहे. राजकारणात काही नेते त्यांच्या भाषणांमुळे ओळखले जातात, काही त्यांनी केलेल्या आंदोलनांमुळे, काही त्यांच्या करिश्म्यानं, तर काही निर्णय घेण्याच्या वेगानं. महाराष्ट्राच्या राजकारणात गेली 4 दशकं एक नाव सातत्यानं चर्चेत राहिलं. कधी कौतुकासाठी, कधी टीकेसाठी, कधी वादासाठी, तर कधी प्रशासनातल्या कार्यक्षमतेसाठी. हे नाव होतं अजित पवार यांचं. बारामतीच्या मातीतून सत्तेच्या केंद्रापर्यंत पोहोचण्याचा अजित पवारांचा प्रवास थक्क करणारा होता. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि कामाच्या झपाट्यामुळे जनमानसात अढळ स्थान निर्माण केलेले नेते अजित पवार यांची आज जयंती. दादांच्या स्मृतींना आज महाराष्ट्र शासन म्हणून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी घोषित करण्याचा महायुती सरकारचा मानस होता. मात्र जो डेटा इन्कम टॅक्स विभागाकडनं कर्जमाफी करण्यासाठी अपेक्षित होता तो प्राप्त न झाल्यामुळे सरकारनं प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमाफी जाहीर केली. आपल्याकडच्या माहितीच्या आधारे खास अजितदादांच्या जयंतीची तारीख गाठत सरकारनं
553 शेतकऱ्यांची यादी जाहीर केली. दादांच्या जयंतीनिमित्त कुटुंबियांसह आज कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांच्या स्मृतीस्थळी जात त्यांना अभिवादन केलं. सुनेत्रा पवार, जय पवार रात्री 12 वाजताच विद्या प्रतिष्ठान इथल्या दादांच्या स्मृतीस्थळी पोहोचले. तर सकाळी अजित पवारांचा विमान अपघात जिथे घडला तिथे कुटुंबियांनी दादांच्या स्मृतींना उजाळा दिला. दादांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी सुद्धा विद्या प्रतिष्ठानच्या स्मृतीस्थळावरती जात अजित पवारांना आदरांजली वाहिली. तर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या स्मृतींना उजाळा देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका खास लेखाच्या माध्यमातून आठवणी जागवल्या. मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेल्या भावनांचा संपादित अंश पाहूया. मुख्यमंत्री म्हणाले की अजितदादा केवळ माझे सहकारी नव्हते, ते महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एक महत्त्वपूर्ण अध्याय होते. हा अध्याय महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कायम आदरानं, अभिमानानं आणि कृतज्ञतेनं स्मरणात राहील. 2019 मधील माझा आणि अजितदादांचा शपथविधी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील अत्यंत चर्चेचा विषय राहिला. त्यानंतर परिस्थिती बदलली, निर्णय बदलले, अनेक प्रकारचे दबाव निर्माण झाले. पण ते संपूर्ण काळात दादांनी दाखवलेली स्पष्टता आणि प्रामाणिकता माझ्या कायम स्मरणात राहील. महाराष्ट्राला अजितदादांचं नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून अनुभवता आलं असतं तर राज्याला एक अत्यंत सक्षम, निर्णयक्षम आणि परिणामकारक मुख्यमंत्री लाभला असता. दादा आज आपल्यात नाहीत, पण त्यांनी उभं केलेलं कार्य, जपलेली मूल्य आणि निर्माण केलेला विश्वास कायम जिवंत राहील. तर अजितदादांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या जाण्याच्या जखमेवरची जी खपली होती ती पुन्हा एकदा काढली गेली. महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा त्यांच्या जाण्यामुळे झालेले बदल अजूनही स्थिरावायचे आहेत. अगदी सरकार पातळीवरती अर्थ खात्याचा विषय असो किंवा मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पातळीवरती नेतृत्व सिद्ध करणं असो, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाला अजितदादांच्या जाण्यामुळे कचकन लागलेला ब्रेक असो किंवा अचानक सक्रिय झालेले दादांचे दोनही चिरंजीव आणि त्यांच्या राजकीय भूमिका असो, विकासाची विजन असणारं नेतृत्व, ती विजन प्रत्यक्षात उतरवण्याची ताकद असणारं नेतृत्व, आर्थिक शिस्त पाळत राजकारण करणारं नेतृत्व, शहरी आणि ग्रामीण असं दोनही समजणारं नेतृत्व, ही पोकळी महाराष्ट्राला भरता आलेली नाहीये. दादांच्या स्मृतींना त्यांच्या जयंतीदिनी आपणही अभिवादन करूया आणि आजच्या माझा विशेषमध्ये इथेच थांबूया. पाहत रहा ABP माझा.